बघा पहिला प्रश्न काय दिला होता? हा एस्केलेटरचा क्वेश्चन आहे बघा. एस्केलेटर एमपीएससीनं सीसॅट मध्ये 2 वेळा असा प्रश्न विचारलेला आहे. पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर हा प्रश्न आपल्याला कॅटच्या एक्झाममध्ये दिसलेला आहे. कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा हा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये जय हा मॉलमधून सरकत्या जिन्यावरून खाली उतरतो. सरकता जिना म्हणजे एस्केलेटर. त्याला 20 सेकंदात 18 पायऱ्या उतराव्या लागतात. तर हा पर्टिक्युलरली टाइम आणि डिस्टन्स जो आहे, टाइम डिस्टन्स याचा तो प्रश्न आहे. टाइम डिस्टन्स आणि याच्यामध्ये ज्या पायऱ्या उतराव्या लागतात ते म्हणजे तुम्हाला कव्हर करायचं असले. आणि जय आणि बिरू हे दोघं जण आहेत. दोघं पण उतरतायत. थोडा जास्ती वेगात जातोय. 16 सेकंदात 32 पायऱ्या उतरतोय. आणि तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय की त्या जिन्यावरती एकूण पायऱ्या किती आहेत? आता या पद्धतीचा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवायचा असेल त्यावेळेस डिस्टन्स इक्वेट करायचं, कारण दोघांनाही कव्हर करावं लागलेलं, उतरावं लागलेलं सारखं असतं. तो इथं आपण डिस्टन्स इक्वेट करणार आहे. आता याच्यात बोट अँड स्टीमचा कन्सेप्ट वापरायचा. म्हणजे ज्यावेळेस जिना खाली सरकत असतो, जिना ज्यावेळेस खाली सरकत असतो आणि एखादा व्यक्ती त्या जिन्यावरती फक्त स्टँड स्टील उभा आहे, तो स्वतः काही जिने उतरत नाहीये एस्केलेटरवरून, त्या केसमध्ये त्याचं स्वतःचं जे स्पीड आहे ते स्पीड काय असणार आहे? त्या सरकत्या जिन्याचं स्पीड असणार आहे, एस्केलेटरचं स्पीड असणार आहे. पण एखादी जर व्यक्ती त्या जिन्यावरती एस्केलेटर बरोबर उतरत असेल तर मात्र त्या व्यक्तीचं स्वतःचं स्पीड अधिक एस्केलेटरचं स्पीड अशी तिथं स्पीडची बेरीज होणार आहे. आणि जर एस्केलेटर खाली उतरतोय आणि एखादी व्यक्ती वरच्या बाजूला चालत जाते, त्या केसमध्ये काय होणार आहे? वेगांची वजाबाकी होणार आहे. तो बोट अँड स्टीमचाच कन्सेप्ट इथे आपण वापरतो. तो बेसिकली तुम्ही समजून घ्या, डिस्टन्स म्हणजे काय असतो की स्पीड गुणिले टाइम असतो. आणि इथं जर आपण बघितलं तर दोघांचं मिळून स्पीड येणार आहे. दोघांचं मिळून स्पीड जर आपण बघितलं तर त्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये आपण जर बघितलं तर हा जयचा आपण डिस्टन्स कव्हर करतोय ते सारखं असणार आहे. फिरूचं असलेलं डिस्टन्स कव्हर करतोय ते सारखं असणार. आता आपल्याला 20 सेकंदात 24 पायऱ्या उतरतोय हे त्याचं स्पीड दिलंय. ओके. आणि इथे आपण काय म्हणूयात? एस्केलेटरचं स्पीड आपण पकडूयात. एस्केलेटर स्पेलिंग काय लिहिलंय एस्केलेटरचं? ओके. एस्केलेटरचं स्पीड आपण पकडूया. तो आपण एक्स पकडला. एस्केलेटर स्पीड आपण पकडला. एस्केलेटरचं स्पीड आपण एक्स पकडला. ओके. आता मला तुम्ही सांगा, जयचं स्पीड अधिक एस्केलेटरचं स्पीड, दोघांचं स्पीड आपण काय करणार? एकत्र करणार, कारण दोघे पण उतरतायत. तो या केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं, जयच्या केसमध्ये जयचं स्पीड काय येणार? जयचं डिस्टन्स हे 24 पायऱ्याच आणि किती सेकंदात उतरतोय हा त्याचा झाला टाइम. ओके. तो स्पीड काय असतं सांगा बरं? डिस्टन्स अपॉन टाइम असतो. तो जयचं स्पीड आपल्याला मिळालं 24 गुणिले 20 आणि एस्केलेटरचं स्पीड एक्स पकडूयात, कारण एस्केलेटर त्याला घेऊन जातोय. मॉलमधून तुम्ही जात असाल ना, मॉल तुम्हाला घेऊन जातोय आणि काही काही लोक मॉलवर थांबत नाहीत, ते उतरत पण असतात. स्वतःचं स्पीड अधिक एस्केलेटरचं स्पीड, तो ह्या दोन स्पीडची काय झाली? बेरीज. आता मला सांगा, टाइम किती लागलाय त्याला खाली यायला? 20 सेकंद लागलाय. सो याला 20 ने गुणूयात. बरोबर आहे. हे जयच्या बाबतीत झालं. बिरूच्या बाबतीत काय होईल सांगा? बिरूचं स्पीड पण त्याच पद्धतीने आपण कन्सिडर करणार. बिरूचं किती स्पीड आहे? 16 सेकंदात 32 पायऱ्या. सो 32 पायऱ्या हे डिस्टन्स आहे आणि हा टाइम आहे. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे स्पीड आहे. 32 पायऱ्या उतरतोय. स्टेप्स म्हणजे पायऱ्या. किती सेकंदात? 16 सेकंदात. आणि एस्केलेटर तोच आहे, त्यामुळे त्याचं स्पीड किती असणार आहे? एक्स असणार आहे. ते आपण इथं इमॅजिन केलंय किंवा अश्युम केलंय. आणि त्याला टाइम किती लागलाय? 16चा. त्याला टाइम किती लागलाय? 16चा. सो आता आपण काय करू? तर आपण काय करू? 16 ने 20 ने आत भाग देऊया. आत भाग दिला तर काय होईल बघा? 20 ने आत भाग दिला तर येईल, या 20 ला 20 कॅन्सल होईल. 24 भागिले 20 लिहितोच मी. 20 अधिक 20 एक्स येईल. 20 ने आत भागलं, बरोबर आहे? बरोबर. या 16 ने आत भागूयात. 32 भागिले 16 गुणिले 16 आणि 16 एक्स, बरोबर आहे?
तर 16ला 16 गेले, 20ला 20 गेले. तो आता काय राहिले बघा, हे 16x इकडे पाठवले, ते 20 वजा 16x काय राहतील 4x, आणि हे 32 मधून 24 जातील, किती राहतील 8x. तो एस्केलेटरचं स्पीड आपल्याला मिळालं किती, 8/4 म्हणजे 2 स्टेप्स पर सेकंड. सेकंदाला 2 स्टेप्स एस्केलेटर पुढे जाते. तो आपल्याला काय काढायला लावले, त्या जिन्यावर एकूण किती पायऱ्या म्हणजे डिस्टन्स काढायला लावले. पायऱ्या म्हणजेच काय असतं हे लक्षात ठेवा, एकूण पायऱ्या म्हणजेच हे तुमचं डिस्टन्स असतं. तर याच्या केसमध्ये आपण बघितलं होतं 24 पायऱ्या उतरतो, ही 32 पायऱ्या उतरतोय. तो कुठलं तरी एक पकडा. या बाबतीत जर आपण पकडलं, हे डी पकडा, कोणताही डी काढला तरी येणार बघा. डी बरोबर काय येणार, 32/16 अधिक एक्स किती आला, एक्स आला 2, आणि गुणिले किती आहे 16. 16 1 16, 16 2 32, 2 आणि 2 किती झाले 4, गुणिले काय आला 16. तो टोटल पायऱ्या म्हणजे डिस्टन्स किती आला 16 चोक 64 पायऱ्या. हे त्याचं उत्तर असेल, 64 पायऱ्या. ऑप्शन नंबर 3. डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे हा. कॅटला विचारला जातो किंवा एमबीएच्या इतर ज्या काही एक्झाम्स आहेत तिकडे विचारला गेलेला आहे. तो अशा पद्धतीचा प्रश्न आला. जर तुम्ही कॉन्फिडंट इनफ असाल तरच याला हात घाला, स्किप करा. तुम्हाला असंही सीसॅट मध्ये स्कोरिंग नाही करायचं, जस्ट तुम्हाला क्वालिफाय करायचंय 66 मार्क्सला. ओके, पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. या केसमध्ये आपल्याला बघायचंय की इथे आपल्याला काय सांगितलंय चेक करा की प्रश्नचिन्हाच्या जागी काय याच्यामध्ये असेल. आता मेन गोष्ट काय करा याच्यात की स्टार कुठं मूव्ह होतोय तो चेक करा. स्टार पहिल्या ठिकाणी इथे, दुसऱ्या ठिकाणी इथं वर गेलाय म्हणजे ही जागा पकडली. त्याच्यानंतर तिसऱ्या ठिकाणी कुठे जाईल, चौथ्या ठिकाणी इथं आलाय म्हणजे इथं स्टार पाहिजे. इथं स्टार असणारे कोणते कोणते, इथं स्टार असणारा हा गेला बघा, चौथा पण गेला. ओके, बरोबर का स्टार. ओके, आता दुसऱ्या ठिकाणी चेक करा, यस चेक करा. आता कोणते दोन राहिलेत बघा, फर्स्ट आणि सेकंड. हा ओ तर दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, हा सी दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. यस वेगळा दिसतोय, यस चेक करा. आता पहिल्या ठिकाणी यस आहे, तो कुठे आला, इथे आला. नंतर कुठे येईल यस, या ठिकाणी येईल, बरोबर ना, या ठिकाणी यस येईल. तो पहिलाच ऑप्शन. बाकी यस कुठे दिसतोय अजून बघा, या ठिकाणी यस दिसतोय आपल्याला. किंवा बरोबरचं चिन्ह चेक करा, बरोबर इथे. पुढच्या केसमध्ये बरोबर कुठे यायला पाहिजे, मध्ये यायला पाहिजे, तो इथे दिसतोय. ओ चेक करा, ओ कुठे जातोय, उलटा जातोय. तो ओ कुठे असणार आहे, इथे असणार आहे, तो इथे दिसतोय आपल्याला. स्टारचा आपण चेक केला, त्यानंतर यस बघितला आपण. सी चेक करा, ती इथे, ती खाली आलाय, परत ती काय येईल कोपऱ्यात येईल. तो पहिला ऑप्शन तुमचं उत्तर आहे. सो याच्यात काय फारसा वेळ लागणार नाही. आता हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन चेक करा काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. सर्व झाडे फुले आहेत, तो ड्रॉ करू आपण. सर्व झाडे, ऑल ट्रीज आर फ्लावर्स. सर्व झाडे काय आहेत, ते आहेत. सर्व, तर काही वेली फुले आहेत. आता वेलीचा जो आहे तो एक केस अशी पण येऊ शकते आणि दुसरी केस असं पण मी ड्रॉ करू शकतो. दोन केसेस झाले, काही वेली फुले आहेत. किंवा तिसरी पण एखादी केस मला ड्रॉ करता येईल, त्या केसमध्ये असंही ड्रॉ केलं. हा पण येईल, हा पण येईल, हा पण येऊ केसेस. त्यात जेवढ्या शक्यता आहेत तेवढ्या नोटीस करा, अनुमाने चेक करा. सर्व वेली झाडे आहेत. सर्वच्या सर्व वेली झाडे असण्याची शक्यता कमी आहे, कारण वेली बाहेरच्या बाजूला आहे. तो पहिला ऑप्शन अनुमान येणार नाही. काही झाडे फुले आहेत, काही झाडे फुले पहिल्या केसमध्ये नाही आहेत पण दुसऱ्या केसमध्ये येऊ शकतात, बरोबर आहे, दुसऱ्या केसमध्ये येऊ शकतात. तो हा पण आपल्याला जरा साईडला ठेवूया. काही वेली झाडे आहेत, काही वेली नाही, मला वाटतं की हा बघा, काही झाडे फुले आहेत, काही झाडे फुले आहेत. हा काही येणार नाही बघा इथे. काही झाडे फुले आहेत, हा येणार नाही, बरोबर आहे. काही झाडे फुले आहेत. आता हे वाक्य बघा, सर्व झाडे फुले आहेत असं दिले आणि इथं काय दिलंय, काही झाडे फुले आहेत. जर सर्व झाडे फुले असतील तर काही झाडे फुले
आहेत याचा अर्थ दुसरा अर्थ काय आहे की काही झाडे फुले नाही आहेत. ओके, तो दोन याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी मिळत आहेत बघा. तो आता पुढचं वाक्य, काही वेली झाडे आहेत. काही वेली झाडे आहेत, तर या केसमध्ये इथं बसतंय, इकडे बसत नाही, दोन्ही ठिकाणी. आणि काही फुले वेली नाहीत. काही फुले वेली नाहीत. तर माझ्या मते हे वाक्य बरोबर येईल बघा. काही फुले वेली. तो या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? फक्त 4 येतंय का चेक करा. फक्त 4. फक्त 4 येईल ना याचा? ओके. तो हा 53 नंबरचा प्रश्न आहे. या 53 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रत्येक शक्यता लक्षात घ्याव्या लागतात आणि या शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नाचं उत्तर काय असायला ते आपण बघितलेलं आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. तो त्याचं उत्तर फक्त काय येतंय? 4 नंबर प्रश्न येतो. 4. काही फुले वेली नाहीत. तो काही बाबतीत आता बघा ह्याचा रेफरन्स काय लागतोय की ही फुले वेली आहेत. त्या वाक्यावरूनच लागेल. काही वेली फुले आहेत. याचाच अर्थ काही फुले वेली नाहीत असं होईल. तो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा पण एक जबरदस्त क्वेश्चन आहे की इथे आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा बघा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आयत एबीसीडीची एल ही लांबी आहे, टी ही रुंदी आहे. तर आयत एबीसीडीचे क्षेत्रफळ हा एरिया दिलाय आपल्याला. एरिया किती दिलाय? 48 स्क्वेअर दिलाय. आणि खालीलपैकी निश्चितपणे बघा हे वाचायचं नीट बघा. निश्चितपणे अयोग्य नसलेले म्हणजे काय? चुकीचे नसलेले म्हणजे काय? बरोबर असलेले. काय? निश्चितपणे बरोबर वाक्य निवड. ओके. मला सांगा कुठल्याही आयताची परिमिती कशी सॉरी एरिया कसा काढतो? लांबी गुणिले रुंदी. ओके. पण आपल्याला फक्त काय दिलंय? त्याचा एरिया दिलाय. एरिया 48 दिलाय. 48 कधी कधी येऊ शकतो, पण आपल्याला लांबी किती आणि रुंदी किती हे निश्चितपणे सांगितलं नाही. म्हणून आपण इथं ट्रायल अँड एरर करणार. एक दोन गोष्टी येऊ शकतात. एक तर एका केसमध्ये लांबी 48 आहे, रुंदी 1 आहे. त्यांचा गुणाकार पण काय येईल? लांबी गुणिले रुंदी 48 येईल. दुसऱ्या केसमध्ये 24 आणि 2 यांचा गुणाकार किती येईल? 48 येईल. तिसऱ्या केसमध्ये काय येऊ शकतो? 12 किंवा 16 गुणिले 3 येईल. त्यांचाही गुणाकार 48 येईल. 12 गुणिले 4 येईल, 48 येईल. त्याच्यानंतर 6 गुणिले 8, 24 गुणिले 2 लिहिले. 6 गुणिले 8 पण काय येईल? 48 येईल. म्हणजे जर 48 स्क्वेअर सेंटीमीटर तुमचा एरिया दिला असेल तर त्याची लांबी एवढ्यापैकी काहीतरी एक. निश्चित काय सांगितलंय का? एवढीच आहे? नाहीये. आपल्याला फक्त एरिया सांगितलं. तो एवढ्या बाजू त्याच्या एवढ्या लांबी आणि रुंदी त्याच्या येऊ शकतात. लांबी रुंदी. ओके. इकडे बघूयात काय दिलंय स्टेटमेंट. आयताची परिमिती ही 28 आहे. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का? योग्य असलेले निश्चितपणे या शब्दाला इथं महत्व आहे. डेफिनेटली ट्रू पाहिजे. ऑल केसेसमध्ये ते ट्रू असायला पाहिजे. आता मला सांगा परिमिती काय असते? पेरिमीटर कसं लिहितो आपण? चॉईस ऑफ एल प्लस बी. जर पहिल्या केसमध्ये 48 आणि 1 पकडलं, 48 1 49, त्याची दुप्पट केली तर काय येते? जास्त येते. 28 पेक्षा जास्त. म्हणजे पहिलं वाक्य काय बरोबर येईल असं वाटत नाही. 12 आणि 4 जर आपण पकडलं, 12 आणि 4 असू शकते, पण तेच आहे हे मात्र सांगता येत नाही. आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 4 सेंटीमीटर. ओके. हेच सांगता येईल असं नाही. जर आयताची परिमिती 28 बरोबर पकडली तर 28 कधी येईल बघा? 6 आणि 8 असल्यानंतर. 6 आणि 8 किती होतात? 14. 6 आणि 8 14. त्याची दुप्पट केली तर हे 28 होतात. हे पण या बाबतीत खरंय आणि दुसरं जे आहे ते कुठल्या बाबतीत खरंय बघा? 28 परिमिती कधी येईल? 6 आणि 8 असल्यानंतर. 12 आणि 4 असल्यानंतर बघा परिमिती वेगळी येईल, पण त्यांचा एरिया मात्र सारखा येईल.
या आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. या केसमध्ये समजा लांबी त्याची 8 पकडली, ही 6 पकडली, तर ही जास्त आहे. म्हणजे डेफिनेट ट्रू असणारं स्टेटमेंट आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून काढता येत नाहीये. बघा, इथं आपल्याला शक्यतांचा विचार करून लिहायचा. गडबडीमध्ये तुम्ही हा पण ट्रिक कराल. काही लोकांना हा पण बरोबर वाटेल, काही लोकांना 8 आणि 6 असल्यामुळे हे पण विधान बरोबर वाटेल. पण आपल्याला काय सांगितले, निश्चितपणे एकही विधान ह्याच्यात सत्य म्हणून वरीलपैकी एकही नाही, हा त्याचा बेस्ट चॉईस असायला पाहिजे. समजतंय का सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बर्फ, आता हा सीआरचा क्वेश्चन आहे बघा. सीआर, क्रिटिकल रिझनिंग. काय याचा अर्थ काय लागतोय तर चेक करा. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये दिलेला आहे. बर्फ बनवणारी मशीन धुके फवारून काम करते, जे थंड हवेच्या संपर्कात लगेच ते काय होते, गोठते. क्विक फ्रीज नावाची एक कंपनी आहे, अशा तत्वावर काम करते. सांडपाणी शुद्धीकरण प्रणाली बाजारात आणण्याची योजना आखत आहे. त्यामध्ये अचानक थंड तापमानात बर्फ बनवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या सांडपाण्यात असणारे जीवाणू काय होतात, नष्ट होतात. त्यामध्ये अचानक थंड तापमानात जीवाणू नष्ट होतात. ही प्रक्रिया केवळ तापमान थंड असतानाच कार्य करते. तथापि याचा वापर करणाऱ्या नगरपालिकांना क्विक फ्रीज मशीन बरोबरच जुनी सांडपाणी शुद्धीकरण प्रणाली राखण्याची आवश्यकता आहे. ते नवीन पण घ्यायचंय आणि जुनं पण त्यांना राखायचंय. हे त्यांचं काय दिलेलं आहे, हे दिलेला शेवटचा आर्ग्युमेंट. हा प्रश्न काय आहे नेमका समजून घ्या. बघा, हाही प्रश्न जर तुम्हाला जमत असेल तरच ह्याला वेळ घालवा. दुसरे सोपे सोडवायचे. माझं काम आहे की कशा स्वरूपाचे क्वेश्चन्स आहेत तशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यामध्ये इन्क्लूड करणं, जेणेकरून एमपीएससीच्या स्टँडर्डला हा क्वेश्चन तुम्हाला वाटावा. अदरवाईज सोपे प्रश्न टाकले तर इकडचा कॉन्फिडन्स घेऊन काय फायदा नाही. ओके, आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे, त्यातले कुठले सोडवायचे कुठले सोडून द्यायचे. ओके, खालीलपैकी कोणते विधान खरे असल्यास पारंपरिक शुद्धीकरण प्रणाली राखण्याची गरज असूनही नगरपालिका क्विक फ्रीज कंपनीची शुद्धीकरण प्रणाली विकत घेतील या अंदाजासाठी सर्वात मजबूत आधार प्रदान करते. म्हणजे क्विक फ्रीज कंपनीची शुद्धीकरण प्रणाली का ते विकत घेतील, त्यासाठी कुठला सबस्टॅन्शियल इव्हिडन्स याच्यामध्ये दिसतोय. सांडपाण्यातून काढता येतील अशी जीवाणू ही एकमेव अशुद्धता नाही, म्हणजे याच्याबद्दल काही इथं चर्चा केलेली नाहीये. दुसरी, बऱ्याच नगरपालिकांमध्ये जुन्या सांडपाणी शुद्धीकरण प्रणाली आहेत, त्या बदलणे आवश्यक आहे. आता या केसमध्ये जर जुनं बदलायचं तर नवीन काहीतरी घ्यायला पाहिजे. तो हा याचा बेस्ट चॉईस असू शकतोय. आपण चेक करूया काय असेल. पारंपरिक सांडपाणी शुद्धीकरण प्रणाली थंड तापमानात जीवाणू नष्ट करण्यात पूर्णपणे यशस्वी झाल्या नाही. तर त्या यशस्वी झाल्या नाही, पण इथं आपल्याला असं सांगितलंय जुन्या पण त्यांना राखायच्या. ओके, तो आणि ही जी गोष्ट आहे फक्त विशिष्ट तापमानातच काम करते. उन्हाळ्यात उबदार हवामानाच्या काळात क्विक फ्रीजच्या शुद्धीकरण प्रणालीला तुलनेने कमी देखभालीची आवश्यकता आहे, पण त्यावेळेस काही जीवाणू नष्ट होणार आहे का, हे काय सबस्टॅन्शियल इव्हिडन्स वाटत नाही. या दोन मध्ये जर आपण बघितलं तर जुन्या काढायच्या आहेत म्हणून नवीन घेण्यासाठी त्यांना प्रबळ एक सबस्टॅन्शियल इव्हिडन्स ठरतो. म्हणून त्याचं उत्तर 2 असायला पाहिजे. इंग्लिशमध्ये पण तुम्ही बघा, मेनी म्युनिसिपालिटीज हॅव ओल्ड प्युरिफिकेशन सिस्टीम दॅट नीड टू रिप्लेसमेंट. जर ओल्ड रिप्लेस करायचे असतील तर नवीन त्याच्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणून ह्याचं उत्तर असायला पाहिजे मित्र. बरं, आता हा एक मॅथ्स रिझनिंगचा जबरदस्त क्वेश्चन आहे बघा. ऑप्शनने कसा सोडवता येतो चेक करा. ए या गोणीतील 8 किलो तांदूळ जर काढला तर तो बी या गोणीतील तांदूळापेक्षा निमपट वजनाने, निम्मा वजनाचा होईल. बघा, तर ए आणि बी त्यातून 8 किलो बाजूला काढला, किती 8 केजी बाजूला काढला, तर हा एक भाग असेल तर हा काय असणार भाग, कारण ह्याच्या निमपट आहे बी पेक्षा. तर या दोन्ही गोणीतील तांदूळाचे वजन किती आहे, 278 आहे. तर ए या गोणीतील तांदूळाचे वजन दर्शवणारा पर्याय निवडा. आता मला सांगा, 8 केजी जर काढला, बघा जबरदस्त वेगात सोडवण्यासाठी 8 केजी काढला, तर इथं जे काही भाग आहे ह्याचा एक भाग, ह्याचा 2 भाग, किती भाग होतील हे 3. ह्याच्यातून 8 काढा बरं, ह्याच्यातून 8 काढा, 278 मधून 8 काढले तर 270. जर 3 भाग झाला तर एक भाग कितीचा होईल, 3 भाग द्या याला 90चा. हा 90चा येतोय का बघा, हा 90चा आला तर हा कितीचा येईल 180. 90 180 बेरीज किती येते 270 आणि अधिकचा काढलेला 8 केला तर 278. म्हणजेच
हा काढलेला 8 ह्याच्यात रिस्टोर केला तर ए मध्ये किती येईल मग? हा 8 त्यात टाकला तर 98 म्हणून 98 या पद्धतीने वेगवान पद्धतीने काढून टाका. दिलेले दोन भाग एकाच दोन होतील. एकाच दोन म्हणजे ह्याचा एक ह्याचा दोन, 3 भाग. त्यातून 8 काढून टाका. यातून 8 काढल्यानंतर किती राहतील? 270 म्हणजे एक भाग 90 चा आला. बरोबर आहे. हा 180 चा बेरीज करून 278 येते का बघा. म्हणून ह्याच्यात काढलेला 8 त्याच्यात टाका. 90 केजी पण ऑप्शन आहे, पण गडबडून जाऊ नका. 98 180 पण आहे. तो तसे जाणीवपूर्वक दिलेले असतात. दुसरा एक जबरदस्त काय आपण म्हणू शकतो, या पर्सेंटेज मध्ये बरेचसे प्रश्न अशा पद्धतीचे एका सहकारी संस्थेतील 60% सभासद लोकसेवा पॅनलचे नोंदणीकृत मतदार आहेत. लोकसेवा पॅनल. ओके. दुसरे काय आहे? त्याचे किती आहे? 60% सभासद. हे बघा. आणि उरलेले सर्व जनसेवा पॅनलचे सभासद. उरले किती सांगा बरं? टोटल 100 असतील तर किती उरतील? 40% इकडे राहिले. ओके. संस्थेच्या अध्यक्ष निवडीच्या मतदानामध्ये आप्पासाहेबांना लोकसेवा पॅनलच्या नोंदणीकृत मतदारांपैकी 75. लोकसभेचे नोंदणीकृत किती आहे? 60%. यांच्या किती टक्के? 75. 60चे 75. ते 60चे 4 भाग करा. 4 भाग केले. 75 म्हणजे 3 भाग. 60चे 4 भाग किती होतील? 15चा 1 भाग होईल. 15 चोक. किंवा नाही लक्षात येत तर करा. 60चा 75% काढा. 45 येतोय का बघा. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 ने भाग दिला. 15 त्रिक. तो याचे जे आहेत 75% किती येतील? 45. तर हे 45% मतं कोणाची आहेत? मतदार व जनसेवा पॅनलच्या नोंदणीकृत मतदारापैकी 20%. याचे 20% किती येतील बघा. याचे 10% 4. 10% 4 एक शून्य घालवला तर 20% किती येतील? 8. तो 8%. तर मतदार यांनी मतदान करणे अपेक्षित आहे. तर आप्पासाहेबांना संस्थेच्या नोंदणीकृत मतदारांपैकी 20% लोक मतदान करणे आवश्यक आहे. मला सांगा हे 45 आणि हे 8 या दोघांनी मतदान केलं तर ते निवडून येतील. 45 आणि 8 सांगा किती येतात? 53%. हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4. त्यांच्या लक्षात येतंय का? 4. 60%च्या 75% काढले ते आले 45. 40%चे 20% काढलं. त्यांना नाही लक्षात आलं 40%चे 20%. त्यांच्यासाठी या पद्धतीने सॉल्व्ह करा. 4 दुनी 8. हे 8% आणि हे 45% असे एकत्रित केले तर 53% होतात. दॅट विल बी युअर आन्सर. ऑप्शन नंबर 4 युअर आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अतिशय चांगला प्रश्न आहे बघा. हा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर थोडासा मिक्सचर एलिगेशनचा प्रश्न सोडवण्याचा आपल्याला प्रॅक्टिस असायला पाहिजे. एका द्रावणामध्ये ए व 2 घटक आहेत. काय घटक आहेत? ए आणि ए आणि बी घटक आहेत. आणि याच्यात 2:16 असं त्यांचं प्रमाण आहे. किती? 2:16. आणि हे द्रावण किती आहे एकूण? 144. मला सांगा बरं 2 अधिक 16 केलं तर एकूण होईल ते किती आहेत? 144 लिटर. बरोबर आहे. तर 16 आणि 2 किती होतात? 18 युनिट. जर 144 असतील 1 युनिट कितीचा येईल? 18 ने भाग जातो का 144 ला? एक्स करा तिरका. 18 चोक 72. 18 गुणिले 8 केलं तर 1 युनिट कितीचा आला? 8 लिटरचा आला. 1 युनिट 8 लिटरचा आला. मग काय विचारलंय? बी द्रावणाचं अंदाजे लिटर प्रमाण. बी मध्ये किती आहेत? 16. म्हणून 16 गुणिले 8 करा. बरोबर ना. याला कितीने गुणणार? 8 ने गुणणार. कारण 1 युनिट जर 8चा असेल तर 16 किती तेल? 16 गुणिले 8 तेल 128 लिटर. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. पद्धतीने सोडवा. जर रेशो दिला असेल तर रेशो क्विकली आपल्याला त्याचा वापर करता येतो सोडवण्यासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन. हे याचा क्वेश्चन आहे आपला पझलचा. कशा पद्धतीचा आहे बघा. हे अशाच स्वरूपाचे पझल्स आपल्याला त्याला विचारले जातात. हा प्रश्न क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असणारच आहे बघा. PQRSTU हे एका कुटुंबातील, मेन गोष्ट लक्षात घ्या की हे एका कुटुंबातील सदस्य आहेत. ओके.
यामध्ये एक इंजिनियर, डॉक्टर, वकील, स्टेनोग्राफर, पत्रकार, मॅनेजर आहे. चमकत नाहीये. पी हा इंजिनियर आहे ज्याचं लग्न स्टेनोग्राफरशी. सो आय विल फिक्स पी. त्याचे म्हटलंय, हा पुरुष असण्याची शक्यता आहे, माहित नाही. स्टेनोग्राफर इथं पकडा, स्टेनो आहे कोण. ओके, स्टेनोग्राफर. आणि हा कोण आहे? क्लिअर आहे विचार. मॅनेजरचे वकिलाशी लग्न झालंय, मॅनेजर वकीलशी लग्न करतोय. आता बघा, यू जो पत्रकार आहे, जो क्यूचा मुलगा आहे. ओके, आणि टीचा भाव आहे. ओके, आर वकील आहे, इथं कॉमा पाहिजे होता. आर वकील आहे, ही यशची सून आहे. आता मला सांगा, एकाच कुटुंबातील आहे, बरोबर आहे. तो यू असणार आहे ना, हा खाली येणार आहे यू, कारण यू हा क्यूचा मुलगा आहे. क्यू इथं कुठेतरी असणार आहे. आणि याच्यात आपल्याला काय सांगितलंय? दोनच विवाहित दाम्पत्य, म्हणजे एक या पिढीत दाम्पत्य असणार आहे, या पिढीत असणार आहे. खालचे आहे ना अविवाहित कार्यकर्ते असतील, लग्नाचे प्रति नोकरी वगैरे लागली करतील लग्न. ओके, आता इथे बघा काय सांगितलं आपल्याला? क्यू यू हा पत्रकार आहे, हा पत्रकार महोदय. आणि कुणाचा मुलगा आहे? हा क्यूचा मुलगा आहे, क्यूचा मुलगा आहे. आणि टीचा भाव आहे, यू हा टीचा भाव आहे. कुणाचा भाव आहे? हा टीचा, म्हणजे हा झाला जेंट्स, हा झाला टीचा भाऊ. ओके, हे दोघं जण भावंड झाले. म्हणजे क्यू आणि कोणाबरोबर तर क्यूचं लग्न झालं असणार आहे, त्यांचा हा मुलं असणार आहे. ओके, आता काय दिलंय? आर ही वकील आहे, जी यशची सून आहे. म्हणजे आर काय झाली? वकील झाली. आणि सून आहे म्हणल्यानंतर लेडीज झाली. ही कोण आहे? वकील आहे. सून कोणाची? यशची. म्हणजे यशला इथं बसवता येईल, बरोबर आहे. यस इथं बसवता येईल. ओके, बर. यस ही यूची आजी आहे, म्हणजे यस यूची आजी आहे. त्याचा अर्थ काय ही झाली? ओके, या दोघांचा कोण मुलगा असणार आहे? मग काय जे काय असेल, मॅनेजरचे लग्न वकिलाशी. सो हा मॅनेजर झाला, हा झाला मॅनेजर. काय विचारलंय आपल्याला बघा, जास्त खोलात पण जायचा नाही. यसचा व्यवसाय कोण आहे? हा यस स्टेनोग्राफर आहे. यस कोण आहे? पुढे काय जायची गरज पण नाही, सोडवत बसायची गरज नाही. विचारलंय काय? ओके, फक्त इथं टीचं जेंडर लोकेट होत नाही. पण ह्याच्यात जर आपल्याला सांगितलं की आता डॉक्टर कोण आहे, असाही प्रश्न विचारतील आपल्याला. डॉक्टर कोण राहतोय? म्हणजे हा ही टीच डॉक्टर आहे. डॉक्टर असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, व्हॉट एव्हर इट मे. ओके, कळतंय तुम्हाला? या पद्धतीने आपल्याला सोडवायचंय. आता हा पण खूप जबरदस्त क्वेश्चन आहे बघा, खाली दिलेला. आता हा फार अवघड प्रश्न वाचतो बघत्या क्षणी. सगळं वाचत बसायचं नाही, खालचं लाईन वाचा बघा. वरील स्तंभामध्ये कोडिंग दिलंय बघा, संकेताच्या योग्य जोड्या जुळवा आणि खालील प्रश्नाचा सर्वात योग्य पर्याय निवडा. काय दिलंय तुम्हाला? ट्रीट हा शब्द विचारलाय. काय विचारलाय? ट्रीट. किती अक्षर आहेत ट्रीट मध्ये बघा बरं? 5. आणि ह्याच्यात बाकीच्यांमध्ये 5 किती आहेत बघा? 5 आहे का कोणी अजून? 5 आहेत का याच्यात बघा? मग ह्याच्यात 5 अक्षरावालाच तुमचं उत्तर असणार आहे. दॅट्स इट. बघा काय आहे 5 अक्षरावाला, ह्याच्यात चेक करा. हा 4 आहे. काय KHLPH आहे का? KHLPH पहिलाच ऑप्शन दिसतो बघा. लक्षात आलं का? तो जे दिसतं असं अंगावर आल्यासारखं, घाबरून जायचं नाही, बघायचं त्यात काय आपल्याला रेफरन्स सापडतोय का. अगदी 10, 15, 20 समजा मी म्हणतो एका मिनिटाच्या आत जरी सुटला तरी सीसॅट मध्ये पुष्कळ वेळ असतो. आपल्या कंबाईन सारखी ह्याची काही गडबड नाही. हा आपण काय म्हणू शकतो, कसोटी सारखा किंवा वन डे सारखा खेळ आहे. हा वन डे सारखा म्हणू शकतो आपण. तो वेळ आहे, गडबड करायची गरज नाही. सो फक्त 5 अक्षरी एकच आहे, त्याच्यावरून आपण हा मार्क केला. KHLPH. ओके, सोपा होता हा. तोच प्रश्न इंग्लिशमध्ये केलेला. आता बघा परत एकदा, खूप जबरदस्त क्वेश्चन आहे हा. हा प्रश्न ज्याला कळाला की त्याचं CR चांगलं म्हणायचं. क्रिटिकल रिझनिंग सोपं आहे बघा. 40 ते 50 वयोगटातील घर मालकांना म्हणण्यापेक्षा हाऊस होल्डर असा शब्द येईल, बरोबर आहे. होम ओनर्स किंवा आपण असं म्हणा हाऊस होल्डर किंवा लोक म्हणा, लोक तरी घेतलं तरी चालेल. 40 ते 50 वयोगटातील नागरिक आईस्क्रीम खरेदी करण्याची शक्यता अधिक असते. त्यांना असं जाणवतं की 40 ते 50 वयोगटातील लोक जास्त आईस्क्रीम खरेदी करतात आणि इतर कोणत्याही संख्याशास्त्रीय गटाच्या सदस्यांपेक्षा
ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. खरेदी या शब्दाला अंडरलाईन करा. काय करतायत ते? खरेदी करतायत. म्हणून किशोरवयीन मुले प्रौढांपेक्षा जास्त म्हणजे त्यांच्यापेक्षा लहान 50 ते 40 वयोगटापेक्षा लहान मुलं त्यांना किशोरवयीन मुले म्हटले. किशोरवयीन मुले प्रौढांपेक्षा जास्त आईस्क्रीम खातात हा लोकप्रिय समज काय आहे? खोटा आहे. का? तर 40 ते 50 वयोगटातील लोक जास्तीत जास्त आईस्क्रीम खरेदी करतात. हे त्यांनी आर्ग्युमेंट काढलेले. हा युक्तिवाद केलाय किंवा कन्क्लुजन केलंय. ते काय म्हणतात? हे वरचं कन्क्लुजन हे काय आहे? फॉल्स आहे. फॉल्स फ्लॉ आहे त्याच्यामध्ये. हे युक्तिवाद जो दिलेला आहे तो काय आहे? दोषपूर्ण आहे. याचं कारण खालचा काय असेल? याचं कारण काय असेल? तर मुख्यतः कारण याचं हे आहे की लेखक खरेदी आणि उपभोग, खरेदी करणे आणि उपभोग घेणं म्हणजे खाणं या अर्थाने खरेदी आणि उपभोग यात फरक करण्यात अयशस्वी झालाय. हे येऊ शकेल का बघा? किंवा 40 ते 50 पेक्षा इतर वयोगटातील घर मालकांची किंवा हाऊस होल्डरची माहिती पुरवत नाही. ते येईल का? दस्तऐवजीकरण केलेल्या संशोधन निष्कर्षाऐवजी लोकप्रिय विश्वासावर अवलंबून आहे. लोकप्रिय विश्वास आहे का ह्याचा? नाही. कोणत्याही लोकसंख्यामधील गटाने किती आईस्क्रीम खरेदी केले हे अचूकपणे नोंदवत नाही. आता बघा, जर आपल्याला ह्यातला दिलेला आर्ग्युमेंट याच्यामध्ये जर फ्लॉ आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर याच्यासाठी बेस्ट चॉईस हा आहे. आता मला सांगा, एखादा व्यक्ती 40 ते 50 वयोगटातील व्यक्ती खरेदी करतोय याचा अर्थ तोच खातोय असा आहे का? तो कोणाला खायला घेऊ शकतो ना? किशोरवयीन मुलांसाठी, लहान मुलांसाठी खायला घेऊ शकतोय ना? म्हणून खरेदी या शब्दाकडे तुम्ही काय करा? जास्त बारकाईने बघा म्हणत होतो. आणि आईस्क्रीम खाण्याशी संबंधित कोण खाताय हे सांगितलं नाही. म्हणजे हा आर्ग्युमेंट करत असताना हे कन्सिडर केलेलं आहे 40 ते 50 वयोगटातली लोक खरेदी करतात याचा अर्थ तेच कंझ्युम करतायत असं आहे का? कारण त्यांनी खरेदी केलेलं हे लहान मुलं पण कंझ्युम करत असतील. म्हणून खरेदी करणं आणि कन्झम्पशन करणं या दोन गोष्टीमध्ये जो आहे ना, हा यातला जो फरक आहे हा फरक करण्यात लेखक काय झालाय? अयशस्वी झालेला आहे. हा त्याचा काय असायला पाहिजे? हे असायला पाहिजे. सो दिस इज व्हॉट सीआर. हा जो काही सीआर आहे आणि हे सीआरचे क्वेश्चन परत एकदा सांगतोय एमपीएससी कुठून उचलते? हे इंटरनॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत बघा. जीमॅट, त्यानंतर कॅट, जीमॅट, कॅट, सॅट नावाची एक एक्झाम आहे. या एक्झाम्स मधून अशा स्वरूपाचे प्रश्न केले आपल्याला दिसतात. मी बऱ्याचदा अशा स्वरूपाचे प्रश्न कुठून आलेत, काय आलेत, अगदी फक्त मराठीकरण करतायत, थोडाफार केला तर बदल करतात, अदरवाईज तेच प्रश्न आहेत तसे आपल्याला. बरं चला, अतिशय चांगला प्रश्न आहे बघा. सोडवता येतोय का चेक करा. 40 फूट लांबी असलेल्या एका लोखंडी पाईपला महेशने 2 तुकड्यांमध्ये कापले. जर एक पाईपचा तुकडा दुसऱ्या पाईपच्या तुकड्यापेक्षा 18 फुटांनी लांब आहे. छोट्या पाईपच्या तुकड्याची फुटांमध्ये लांबी दर्शवणारा पर्याय निवडा. 40 फूट आयर्न पाईप इज कट इंटू 2 पीसेस. बघा चेक करा. समजा एक पाईप एक्स आहे, दुसरा पाईप काय आहे? वाय आहे. आणि आपल्याला असं दिलंय की एक पाईप जो आहे दुसऱ्या पाईपापेक्षा कितीने जास्त आहे? 18 ने जास्त आहे. बरोबर आहे. दुसरा पाईप 18 ने जास्त आहे. आता बघा मला सांगा, जर हा 18 ने जास्त, हा 18 बाजूला काढला तर एक्स आणि वाय सारखा येईल का नाही? म्हणून टोटल मधून टोटल 40 आहे, त्याच्यातून हे 18 बाजूला काढा, किती निघेल बाजूला? 22. 22 हा आणि हा मिळून असणार आहे 22. म्हणजे 22च्या निम्म काय येणार? 11 हे तुमचं उत्तर असेल. 11 हे तुमचं उत्तर असेल. छोट्या पाईपच्या तुकड्याची फुटामध्ये लांबी काय असेल? 11. आता मला सांगा, छोटा जर 11चा असेल तर दुसरा काय असणार आहे? 11 अधिक 18 असणार आहे. किती येईल हा? 29. हे दोन्ही मिळून 40 येत आहेत का बघा? येत आहेत. छोटा काय असणार आहे? लक्षात आलं का कसं काढलंय आपण? समजलं ना? टोटल 40 फूट आहे. 40 मधून असं दिलंय की एक पाईप दुसऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे? 18 फुटाने जास्त आहे. 18 त्यातनं बाजूला काढलं मूळ मधून, राहिले 22. मग ते 22 इक्वल ह्याच्यात ठरतील. ते एक 11चा येईल, दुसरा पण 11 आणि 11 अधिक 18 असणार आहे. तो याचं उत्तर काय असायला पाहिजे? सिलेक्ट करा, घ्या. अतिशय जबरदस्त क्वेश्चन आहे हा. बघा जमतोय का सगळ्यांना? सोडवला असेल. हे सोपे सोपे प्रश्न हिट करणं ही प्रायोरिटी आपली असली पाहिजे. एमपीएससी मध्ये तेच आहे. सीसॅट
तुम्हाला जर आपल्याला जर सेफ स्कोरच्या पलीकडे बियॉन्ड न्यायचं असेल तर हे इझी क्वेश्चन्स आपले सुटले नाही पाहिजे. प्रश्न बघा काय दिलाय. शेजारची जी डायग्राम दिली ऍडजस्टंट फिगर एक्स, व्हॉट इज द रेशो ऑफ शेडेड पार्ट टू द होल सर्कल. बघा प्रश्न नीट वाचला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कळेल. शेजारी आकृती एक्स मधील रेखांकित भागाचे संपूर्ण वर्तुळाशी असलेले गुणोत्तर माहिती. आता रेखांकित भाग किती आहे हे माहित नाही. जर हा 150 असेल तर खालचा पण किती येईल, बरोबर आहे. तो टोटल सर्कल कितीचा असतो, त्यातला 150 वजा केला तर किती होईल, 300 म्हणजे 60 येतील. रेखांकित भाग कितीचा झाला, 60चा म्हणजे हा 30 चा 60चा झाला टोटल. जर 60चा तो असेल तर 60चा कशाशी कम्पेअर करणार सांगा. 300 वर पण नीट प्रश्न वाचत नाही म्हणून ही चूक तुम्ही करता. संपूर्ण वर्तुळाशी सांगितलं, संपूर्ण वर्तुळ कितीच आहे 60चं. तर येते का 6 काय यायला पाहिजे 1:6. जर तुम्ही 300 घेतलं असतं, शिल्लक राहिलेलं 60 भागिले 300 घेतलं असतं तर 1/5 आणि तो ऑप्शन होता तिथे. ट्रॅप मध्ये तुम्ही अडकला असता. सो बी केअरफुल. प्रश्न नीट वाचणं हेच यश आहे, निम्म यश. ज्या लोकांना प्रश्न व्यवस्थित वाचता आला they are 50% सक्सेसफुल. सो प्लीज रीड द क्वेश्चन व्हेरी व्हेरी केअरफुली. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू गाइज. दिस इज क्वेश्चन ऑफ कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा क्वेश्चन, परम्युटेशन कॉम्बिनेशन मधला हा कॉम्बिनेशन. बघा किती जणांना प्रश्न हा सोडवता आला. 10 जणांचा गटातून 5 लोकांची एक कमिटी फॉर्म करायची आणि त्या समितीमध्ये श्री एक्स आणि श्री वाय हे दोघेही असणार आहेत. एकतर ते असतील किंवा दोघेही नसतील तर 5 जणांची समिती किती प्रकारे निवडता येईल. तो ज्यावेळेस कमिटीचा अशा स्वरूपाचा क्वेश्चन असतो, इज अ क्वेश्चन ऑफ कॉम्बिनेशन माय फ्रेंड्स. तो कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला तो एनसीआरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. व्हॉट इज एनसीआर? NCR is equal to n factorial upon n minus r factorial into r factorial. This is formula of NCR. Okay. So आता तुम्हाला 2 केसेस आहेत. There are 2 cases actually. एक तर हे दोघं असणार आहेत किंवा नसणार आहेत. किंवा म्हणजे इथं प्लस करणार. सो 2 केसेस आपल्याला इथं कन्सिडर करायचे. आता मला तुम्ही सांगा 10 पैकी किती निवडायचे तुम्हाला? 5. जर आता हे दोघे असतील एक्स आणि वाय हे दोघे असणार आहेत, ही केस पहिली कन्सिडर करू. मला तुम्ही सांगा एक्स आणि वाय जर दोघे जण असणारच आहे मग त्यांची निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये हे करण्याची गरज नाहीये, बरोबर ना. त्यांचे चान्सेस हे होतात. सो ते फिक्सच आहेत त्याच्यामध्ये. मला सांगा 5 पैकी 2 जण फिक्स झालेत. 5 पैकी 2 जण फिक्स झाले. शिल्लक किती राहिले? 3 निवडायचे. किती पैकी निवडणार? 10 पैकी का 8 पैकी? 8 पैकी तुम्हाला 3 निवडायचे. सो एक्स आणि वाय असताना काय असणार आहे? 8 पैकी 3 तुम्ही, कारण एक्स आणि वाय ऑलरेडी त्या कमिटीमध्ये आहेत. ओके, सो ही एक केस येईल. अँड किंवा ऑर प्लस करणार. आता मला तुम्ही सांगा हे दोघेही नाहीत असे कन्सिडर करूया. एक्स अँड वाय हे दोघे पण काय आहेत? नाही आहेत. त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? दोघे पण नाहीयेत म्हणजे ते दोघे ड्रॉप केले. दोघे पण नाहीयेत म्हणजे शिल्लक किती राहिलेत? 8. 8 पैकी आता किती निवडायचे? 5 निवडायचे. तो 8 पैकी, कारण ते दोघे पण नसतील, काय करावं लागणार आहे? 8C5. तो आता हा फॉर्म्युला तुमच्या जवळ दिलेला आहे. दिस इज n, दिस इज r. सो इथं काय येईल बघा, 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, इथं काय येईल सांगा? n मायनस r म्हणजे 8 मायनस 5 किती येईल? 8 मायनस 3 5 फॅक्टोरियल इंटू काय येईल? r किती येईल? 3 फॅक्टोरियल प्लस 8 फॅक्टोरियल. 8 मायनस 5 किती येतील? 3 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल ॲज इट इज. ओके, हे दोन्ही सारखेच झाले. सो तर तुम्हाला काय करायचं तर बघा, तर 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 फॅक्टोरियल केले तर हे 5 फॅक्टोरियल आणि हे 5 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके, प्लस तसंच 8 इंटू 7 इंटू 6 इंटू
5 फॅक्टोरियल आपण केले. तर हे 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1, बरोबर आहे. हे 3 म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1. हे 5 फॅक्टोरियल जे आहेत ते कॅन्सल होते. 5 फॅक्टोरियल. ओके. तो काय राहिले बघा, 3 गुणिले 2 म्हणजे काय येतील 6. 6ला 6 गेले. 3 गुणिले 2 6, 6 कॅन्सल. 7 8 56, 7 8 56 काय येईल 56 प्लस 56. माय डिअर फ्रेंड्स, आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3, 112. दॅट क्लिअर. बघा इथंच तुम्हाला उत्तर फिक्स होत आहे. आणि हे तर काय बाकीचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आधारित आहे, हे तुम्हाला समज. हा क्वेश्चन आहे. हे जर कळालं तर क्वेश्चन इज इझी. अतिशय जबरदस्त क्वेश्चन आहे. अशा स्वरूपाचा एक प्रश्न आहे हा, तयार केला त्यावर आधारित. हा प्रश्न जो आहे तो तुमचा एलसीएम वर आधारित. माझ्या मते याच्यामध्ये थोडासा जरा ऑप्शन मध्ये गडबड झालेली आहे. एक ऑप्शन आहे याच्यातला 520. मी ऑप्शन क्लिअर करतो बघा तो. आता प्रश्न नीट समजून घेऊ. खालील आकृतीमध्ये एबीसी हे तिघे जण वर्तुळाकृती व आयताकृती मैदानाच्या सीमेवरून एकाच वेळी पळायला सुरुवात करतात. आता ए हा कुठून मोठ्या वर्तुळापासून पळतोय, इज दॅट क्लिअर. बी हा स्मॉल वर्तुळापासून फिरतोय, इथून त्यांचा पॉइंट आहे, इथून पळायला सुरुवात करताय. त्यानंतर ए हा मोठ्या वर्तुळापासून, बी हा लहान वर्तुळावरून, तर सी हा आयताकृती मैदानाभोवती चक्कर मारतो. आणि जर ते पुन्हाच एकाच वेळी या सुरुवातीच्या पॉइंट ए ला तर किंवा इथं ओ म्हणा, या पॉइंटला एकत्र येण्यासाठी किती अंतर पार केल्यानंतर सर्वात पहिले एकत्रित भेट, अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर हा डेफिनेटली हा एलसीएमचा क्वेश्चन आहे. ओके. आणि एलसीएम साठी काय करावं लागेल, हे किती अंतर कव्हर करतायत वर्तुळाच्या ह्याच्या, वर्तुळाच्या परिघा एवढं आणि हा त्याच्या परिमिती एवढा अंतर. दॅट्स इट. हे तुम्हाला माहिती पाहिजे. वर्तुळाचा परिघ, वर्तुळ ए चा परिघ असं मी म्हणतो. वर्तुळ ए चा परिघ, बरोबर. वर्तुळ ए चा परिघ किती आहे, 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 त्याला गुणिले त्रिज्या किती आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती दिली आहे 21. त्रिज्या म्हणजे रेडियस. सो इट इज गिवन 21. सो 7 ने करा किती येईल, किंवा 22 त्रिक 66. 66 गुणिले 2 करणं सोपं आहे. किती 32 मीटर त्याचा परिघ आला. दुसऱ्या वर्तुळाचा परिघ काढू आपण. व्यास व्यास दिलंय ते व्यास व्हायला पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड, डायमीटर इथं केलंय करेक्टली. तो इथं काय येईल, तो 2 इंटू 22/7 इंटू त्याचा जर डायमीटर 28 असेल तर रेडियस किती असेल 14. 7 1 7, 7 दुनी 14, 22 दुनी 44 दुनी 88 मीटर त्याचा काय झाला सर्कम्फरन्स. आणि आयताची लांबी आणि रुंदी तो एल इज गिवन आणि ब्रेड्थ इज गिवन 8. त्याचा परिमीटर काय असेल, हा 16 आणि हा 8. 32 आणि 8 48 होईल. तो परिमिती काय येईल आयताची, विल बी 40. सो हे तिघही एकाच वेळेस एकत्र येण्यासाठी यांचा काय काढावं लागेल तुम्हाला लक्षात येतोय का, लसावी काढावं लागेल. लसावी एलसीएम काढावं लागेल. काढणार बघा. लसावी काढण्यासाठी आता आपल्याला काय करू, 48 काय 80 काढायचं. काय करू, 4 ने जाईल का बघा, 4 ने जाईल. 4 ने भाग दिला 12, 22, 4 त्रिक 4 त्रिक, बरोबर. आता 2 ने देऊयात 6, 11, 11 ने भाग दिला तर काय येईल सांगा, 6, 1 आणि 3 ने देऊयात, भाग दिला 2, 1 आणि तो शेवटी 2 ने देणार आपण, बरोबर. 2 ने देणार 1 1 1 येईल, बरोबर. तो 2 आता लसावी काढायचा तर काय येणार, 3 दुनी 6, 6 दुनी
12, 12 दुनी 12 चोक 48 गुणिले 11, परत एकदा 12, 4 दुनी 8, 8 त्रिक 24, 24 दुनी 48, 48 गुणिले 11 काय येतंय उत्तर बघा. 11 8 88, 8 हातचा आला, 11 चोक 44 आणि 8 52, 552 मीटर हे ते अंतर, 528 मीटर हे अंतर पाहिजे. आणि हा मी जर सुरुवातीला सांगितलं हा चौथा ऑप्शन इथे पाहिजे होता, 528 मीटर पाहिजे होता. येत आहे चौथा, याच्यामध्ये करेक्शन करा की हा ऑप्शन नव्हता त्याच्यामध्ये. लक्षात आलं, लक्षात येते, तो हा ऑप्शन त्याच्यामध्ये नव्हता. सो त्या दृष्टिकोनातून इथे तुम्हाला चौथा ऑप्शन इथे करेक्ट करून घ्या. तर उत्तर काय पाहिजे, चौथा 528 मीटर असं ते उत्तर पाहिजे. ओके, क्लिअर होते. हा या प्रश्नात पण आपल्याला एक आणखी एक गोष्ट ह्याच्यात करायची राहिली, ह्याच्यात क्वेश्चन्स टाईप करायचा राहून गेलाय. तो मी हा क्वेश्चन इथं लिहितो, तुम्ही सगळ्यांनी हा प्रश्न करून घ्या. त्यात क्वेश्चन अशा स्वरूपाचा आहे, ह्या सगळ्यांनी एल हे टी चे आजोबा आहेत. एल हे टी, पहा चेक करा बरं, पर्सेंटेज म्हणजे काय असतो. पर्सेंटेज म्हणजे पी पर्सेंटेज क्यू, म्हणजे पी ही क्यू ची आय आहे. म्हणजे इथं एल पर्सेंटेज आर, म्हणजे इथं हे काय झालं, जेंडर एलचं लेडीज झालं. इथं पण बघा पर्सेंटेज म्हणजे हे जेंडर काय झालं, लेडीज झालं. याचा अर्थ जर एल आजोबा असणार आहे तर लेडीज कोण चालेल का, हे ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता शेवटी एल इथं एक आहे, ह्याचा काय अर्थ बघा. पी बघा, पी डॉलर क्यू, पी डॉलर क्यू म्हणजे काय, पी ही क्यू ची पत्नी आहे, म्हणजे एल ही पत्नी झाली, म्हणजे हिचं जेंडर काय झालं, फिमेल झालं. आजोबा येण्यासाठी तो मेल पाहिजे आणि एकच सापडतोय आपल्याला, काय, एल प्लस आर. पी हे क्यू चे वडील आहे, म्हणजे एकच. लक्षात येत आहे का, फक्त याच्यात प्रश्न टाकायचा राहिला होता माझ्या मित्रांनो. आय होप तुम्ही घ्याल. हा टायपो एरर थोडासा तिथे. बरं, आता इथे बघा, मी तरी मांडतो हे पहिलं हे दिले एल प्लस आर. जरा सांगा मला, एल हे आर चे वडील आहेत, बरोबर. एल हे कोणाचे वडील आहेत, आर चे वडील आहेत. आर काय दिलंय, आर डॉलर टी, डॉलर म्हणजे आर ही पत्नी आहे कोणाची, टीची, टीची पत्नी म्हणजे पती झाला. डी प्लस एम, डी वडील आहेत कोणाचे, एम चे. त्या दोघांचा अपत्य असणारे कोण, एम. एम इंटू टू म्हणजे काय, बहीण झाली. एम ही बहीण झाली कोणाची, टीची. मग हे दोघ जण काय झाले, भावंड झाली. आता मला तुम्ही सांगा, हे टी आणि एम हे भावंड झाली, त्यांची आई काय झाली, आर, आर चे वडील म्हणजे हे काय झाले, आजोबा. ते का नाही. तो एवढं सगळं हे करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलंय कसं इलिमिनेशन करायचं, इलिमिनेशन टेक्निक कशा पद्धतीने वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं. फक्त या प्रश्नामध्ये थोडी गडबड झाली की प्रश्न मिसिंग तिथे होता, बऱ्याच लोकांचा केलेला. अतिशय जबरदस्त क्वेश्चन आहे. बघा काय झालंय इथं, पहिल्या ह्याच्यात हे नंबर स्वागत 87 17 34 19 96 65 7. पहिल्या स्टेपला काय केलंय, स्टेप 1 ला 96 घेतलं, म्हणजे मोठा नंबर घेतलेला दिसतोय. नंतर 87 आहेच आहे. पुढच्या स्टेपला सगळ्यात 2 नंबरचा 87 आहेच आहे. नंतर काय घेतला, 65 घेतलाय. लक्षात येते, 65 नंतर मोठा काय ह्याच्यात राहिलेल्या ह्याच्यात 34 घेतलाय. 34 नंतर 19 घेतलाय, 19 नंतर 17 घेतलाय, 7 घेतला. ओके, आहे तसंच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की दिलेलं जे काही इनपुट आहे त्या इनपुटमध्ये सगळ्यात मोठा तो अगोदर घ्या, उत्तर त्या क्रमाने मांडायचं आहे आपल्याला. सांगा बरं इथं काय येईल, 15, याच्यात मोठा काय आहे सगळ्यात, 29. सो पहिल्या स्टेपला काय येईल, 29. पुढे सांगा, आहे तसंच येईल, 15, अरे थांबा लगेच नाही, 8, पहिल्या ह्याच्यात एकच येतो, तर 23, 29 पुढे घेतलाय, हा 06. आता पुढच्या स्टेपला काय येईल, सेकंड स्टेपला 29 नंतर 23 तर 15 08 06. आता काय अजून स्टेप द्यायची गरज आहे का, झालं. मग काय उत्तर कशाला ना, शेवटची पायरी कोणती आली सांगा बरं यातली स्टेप. एवढा सोपा प्रश्न आहे. बघता क्षणी असं वाटतं की काहीतरी डेंजर आहे बाबा, असं काही नसतं, हे दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग असतं. सो अवघड दिसलं तर सोडून द्या, हे तोच प्रश्न आहे इंग्लिश मधला.
चला, हा ट्रू अँड फॉल्स मधला क्वेश्चन आहे. ट्रू अँड फॉल्स, त्याला खरं खोटं आपण म्हणतो. बायनरी लॉजिक, इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणतात? बायनरी लॉजिक. हे खोटे बायनरी लॉजिक मधला क्वेश्चन आहे. सत्य किंवा असत्य. करेक्ट. ए किंवा बी पैकी कोणत्याही संघाने मॅच जिंकले. व्यवस्थित वाचू आपण. एक व्यक्ती काय करतंय? असत्य बोलते आणि दोन व्यक्ती सत्य बोलते. समजते? एक व्यक्ती असत्य आणि दोन व्यक्ती सत्य विधान करते. तर मॅच कोणत्या संघाने जिंकली असा प्रश्न. कल्पेश म्हणतो, आता पहिला व्यक्तीच आपण काय करू? असत्य बोलतो. असं पहिली व्यक्ती काय? असत्य बघतो, असा अश्युम करावा लागतं आपल्याला. तर मग सत्य बोलणारी कोणती आहे? खालचे दोन असणार, कारण एक असत्य तर राहिलेली दोन काय बोलतात? सत्य. कल्पेश असत्य बोलतोय. त्याचं स्टेटमेंट काय? ए किंवा बी पैकी कोणत्याही संघाने मॅच जिंकली नाही. हे चुकीचं वाक्य आहे. सत्य आहे. तर मग काय असणार आहे? ए किंवा बी ने कोणीतरी मॅच जिंकली, तो विनर लिहू आपण. विनर कोण येईल ह्याच्यात? ए आयदर बी येईल. ओके. नंतर आता हे दोघं पण काय करतायत? सत्य बोलतायत. बरोबर. मग मला सांगा, गणेश म्हणतोय ए संघाने मॅच जिंकली. हे खरं आहे, म्हणजे एचं पारड जड झालं. रुपेश म्हणतोय ए किंवा बी पैकी एका संघाने मॅच जिंकली, म्हणजे रुपेशचं म्हणणं काय? ए किंवा बी ने जिंकली असेल. मग मला सांगा, विनर मध्ये कोण जास्त दिसतोय? तर उत्तर काय पाहिजे? ॲज सिंपल. आता ह्याच्यात समजा दुसरा खरा खोटा बोलतोय असं ठरवलं. आता ए किंवा बी पैकी कोणीच मॅच जिंकली नाही, हा खरं असेल वाक्य आणि हा असत्य असेल. बरोबर. हा असत्य असेल तर राहिलेले दोन खरे येईल. तर ए संघाने मॅच जिंकली हे असत्य, तर मग हरला असं येईल याच. म्हणजे हे आणि हे खरं ठरते. पण हे दुसरं खरं असणारं वाक्य काय? ए किंवा बी पैकी कोणीतरी एकाने जिंकली. या केसमध्ये बी येईल. पण मग हे मॅच होत नाही, खेळ खात नाही. येतंय लक्षात? तो या केसमध्ये ए ची प्रायोरिटी जास्त आहे. तो त्या दृष्टीने सत्यवाक्य आपल्याला. आता बघा, हा पण एक जबरदस्त क्वेश्चन आहे. वाचा जरा, बघा काय दिलाय. एक्स वाय आणि एक्स वाय सी, बी एक्स वाय, सी एक्स वाय आणि झेड ए सी शेजारी शेजारी असलेल्या पृष्ठावर. वरील माहितीच्या आधारे सीच्या रंग असलेल्या विरुद्ध पृष्ठाला कोणता रंग असेल? हे रंग आहेत बघा, हे वेगवेगळे रंग. आता हे बघायचंय, सीच्या अपोजिट कोणते कोणते रंग आहेत? त्या अपोजिट रंग येणार तो. मला सांगा, जे शेजारी शेजारी असतात ते अपोजिट कधीच असू शकत नाही घनामध्ये. तुम्ही घनाला इमॅजिन करा. जे शेजारी शेजारी असतात ते अपोजिट येणार का? नाही येणार. आता मला तुम्ही सांगा, सीच्या शेजारी काय आहे? त्या शेजारी आता मी वेगळ्या रंगाने अपोजिटचा असा पकडतो, सारखाच दिसतो. वर्सेस करू. सीच्या अपोजिट काय येईल सांगा? अपोजिट अपोजिट काय येईल? एक्स येईल. त्याच्यानंतर वाय पण येईल. अपोजिट नाही, शेजारी. तर शेजारवाले लिहू. अपोजिट वाला समोरच्या ब्लॉक मध्ये. म्हणजे वाय आणि एक्स कधी अपोजिट येऊ शकतील का? अजून बघा, सी एक्स आणि वाय झाला. अजून काय काय येतं? सीच्या शेजारी कोण येतोय? झेड आणि ए. तर झेड आणि ए जर इथं असेल तर पहिला कोणता? मोजा आता. 1 2 3 4 5. घनाला किती बाजू असतात? काय असणार? मोजा. कोण राहतोय? बी. सो या प्रश्नाचं उत्तर माय डिअर फ्रेंड काय असायला पाहिजे? कळतंय का? लक्षात येतंय का? दिस इज द शॉर्टेस्ट टेक्निक टू फाइंड आउट द अपोजिट कलर ऑफ द गिवन फेस ऑफ अ क्यूब. लक्षात येतंय का काय केलं आपण? तीच्या शेजारचे आपण मांडले. जो राहतोय तोच त्याच्या अपोजिट. ओके. सो या पद्धतीने हे फाइंड आउट करायचंय. सगळं मांडत बसला तुम्ही, हे डायग्राम काढत बसला तर नाही, याने फार इमॅजिनेशन तुम्हाला हे करावं लागेल. दिस विल बी व्हेरी डिफिकल्ट. येतंय का लक्षात? समजा जर तुमचा सी असेल तर सीच्या अपोजिट एक्स आणि हे खालची एक बाजू त्याच्या शेजारी, इकडची एक बाजू त्याच्या शेजारी, एकच बाजू राहते. जे कोणत्याही एका फेसच्या शेजारी 5 असतात. 5 जे शेजारचे असतात ते कधीच अपोजिटला. लक्षात येतंय? हा त्यातला कन्सेप्ट आहे. चलो 70 नंबरचा. अनेक लोकांना असे वाटते की अन्न पिकांच्या अनुवांशिक फेरफाराचा उद्देश म्हणजे
जे काही म्युटेशन करत असतात झाडांमध्ये, हाईट वगैरे त्यांच्यात हायब्रिडीकरण करत असतात, संकरित. याचा उद्देश कशासाठी असतो? मोठ्या आणि मोठ्या वनस्पतीच्या जाती विकसित करणे, उंच अशा अर्थाने. मी मोठ्याला उंच अशा अर्थाने, बिगर. ओके, लार्जर व्हरायटी विकसित करण्यासाठी असतो. तर काही वनस्पती बनवणाऱ्या लोकांनी, बटू म्हणजे काय? कमी उंचीच्या. बटू म्हणजे काय? टॉर्फ. इंग्लिश मध्ये काय शब्द आहे? टॉर्फ. टॉर्फ. टॉर्फ जाती शोधण्यावर भर दिलाय आणि किंवा उत्पादित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या साधारण जातींपेक्षा अर्ध्या उंच असतात, कमी उंचीच्या टॉर्फ. खालीलपैकी कोणते विधान खरे असल्यास वर उल्लेख केलेल्या वनस्पती बनवणाऱ्या लोकांचे धोरण स्पष्ट करण्यास मदत. कशामुळे बनवले असतील आता असा अंदाज करा. उंच, बऱ्याच लोकांना वाटतं की उंच जाती म्हणजे संकरितपणा, संकरित केले की त्या उंच होतील. पण काही लोक मुद्दामहून काय करतात? छोट्या उंचीच्या झाडांची निर्मिती कशासाठी करत असतील ते आपल्याला बघा बरं. अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या जाती काहींनी शोभेच्या वनस्पती म्हणून वापरतात. हे काही रिलेव्हंट वाटत नाही. मोठी औद्योगिक क्षेत्रे असलेली राष्ट्र अधिक प्रक्रिया केलेले धान्य वापरतात, याचाही काही रिलेव्हन्स त्याचं. एकेकाळी केवळ मानवी वापरासाठी उत्पादित केलेली पिके आता पशुखाद्यासाठी वापरली. नो एनी रिलेव्हन्स. इथे बघा, लहान झाडे ही जोराचा वारा आणि अतिवृष्टीला कमी असर, म्हणजे जर त्यांची साईज कमी असेल तर जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांपासून त्यांचं काय होतं? संरक्षण. म्हणूनच कदाचित काय करतात? छोट्या उंचीच्या काय करतात? वनस्पती निवडण्याकडे. तो हे त्याचे प्रश्न जमत असतील तरच याला हात घाला, अन्यथा सोडून द्या. बाकीच्या प्रश्नांवर कॉन्सन्ट्रेट करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला, या प्रश्नात पण इथं आहे ना -10 करा. बघा, -10. प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही? काय प्रश्न विचारलाय? कोणते विधान चुकीचे नाही? चुकीचे नसलेले विधान शोधायचे. म्हणजे काय? बरोबर विधान शोधायचे. आता चेक करा काय काय दिलंय बघा. पहिलं विधान बघा, पायचा अर्थ काय? गुणाकार आहे. ओके, तो ते दिलंय ते चेक करू. 1 बघा पायचा. आणि इथं सगळ्यात लक्षात घ्या की इथं काय मायनस साइन आहे बरं का. इक्वल टू काय आहे? -10. थोडंसं करेक्शन. आता इथं तुम्ही चेक करा. पहिलं विधान जे दिलंय इथं काय दिलंय? 5 पाय. पायचा अर्थ काय? गुणाकार. 5 इंटू 5 इंटू 2. त्यानंतर पुढे काय? इंटू म्हणजे काय? प्लस 4 डिवायडेड बाय 2. पायचा अर्थ काय? अगेन गुणाकार 2. बरोबर हे 14 येत आहे का? चेक करा. आता इथं भागाकार अगोदर करा, बॉडमास लावा. तो 5 दुनी 10, 10 अधिक 2 गुणिले 2. 10 अधिक 2 गुणिले 2 4. हे याचं उत्तर 14 यायला पाहिजे. पहिलं विधान इथं खरं ठरतंय. दुसरं आपण चेक करूया. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघूयात. इथं बघा, हे काय? भागाकार आहे. इथं प्लस आहे, प्लस आहे, प्लस. इथं काय आहे? पाय म्हणजे गुणाकार आहे, मायनस. चेक करा बरं. 30 भागिले 10 केलं तर 3. त्यानंतर प्लस 4 गुणिले 2. 4 गुणिले 2 करू का डायरेक्ट? 8. 8 आणि 15 येतात का? चेक करा. 8 आणि 3 11 वजा 2 हे 9 येतात. सो हे विधान रॉंग आहे. तर चेक करा. 2 भागिले 5 भागाकार आहे. सो डायरेक्टच लिहितो इथं. 2 भागिले 5 म्हणजे असं लिहा. हे काय? मायनस आहे ना? मायनस किती? 5 गुणिले 6 7. 7 आहे. तो काय होईल बघा. गुणाकार अगोदर करा. भागाकार काय करणार? 2 ला 5 ने भाग जात नाही, तसाच ठेवला ना. हा, तसाच ठेवला. हा वजा आहे. हा गुणाकार अगोदर करा. 5 सक अधिक 7. आता इथं तिरकस गुणाकार करा. 150. 2 वजा 150 5 अधिक 7 येईल का? हे असं काही नाही येणार. म्हणजे आपण येत नाही. इथं चेक करा. 7 काय? ट्रायंगल म्हणजे काय? प्लस 3 डिवायडेड बाय 5
दुसरं काय येतं, हे किती आहे, मल्टिप्लिकेशन $-. आता हे चेक करा. हा, ते काय होईल बघा, 7 अधिक 3 वजा येईल, चेक करा बरं. 3 त्रिक 9, 7 अधिक 9 वजा 6 किती येईल, 7 आणि 9 16, 7 आणि 9 16 वजा 6 किती येईल, 10. हे मी इथं 10 होतं, ऍक्च्युली इथं -10 करायचं होतं, मायनर प्रिंटिंग एरर होता. सो तुम्हाला इथं कन्फ्युजन क्रिएट झालं असेल. सो माय डिअर फ्रेंड, एक असायला पाहिजे होतं. चौथा हा ऑप्शन करेक्ट तिथं होता, तर मायनस तिथं साईन तिथं ड्रॉप करायचं होतं. सो तेवढं तुम्ही लक्षात घ्या. तर या पद्धतीने मी मेथडॉलॉजी सांगतोय. या प्रश्नात पण माझ्या मते एक थोडासा हे आहे, यावर्षी यावेळेस जरा त्यांचा इश्यू होता, प्रिंटिंगसाठी जरा घाई होती आणि त्यामुळं करेक्शन करायचे राहिले. हा जो ऑप्शन आहे 925 सॉल्व्ह करा बरं, काय लॉजिक लागतंय बघा. बघा असं करा, यांची बेरीज करा आणि भागाकार करा. 15 आणि 5 20, 20 गुणिले 8 केलं तर 60. तसं त्याचा एक मायनर तर होतं, येईल बघा 70. 10 आणि 2 12, 12 आणि 6 याचं उत्तर काय येतं, 72. तसं 25 आणि 10 35, 15 आणि 12 27 करा. 27 5 35, 27 त्रिक 81 आणि 13 94 ना, 925. ऑप्शन नंबर 2. तो इथं थोडासा तो होताच जरा इनकन्व्हिनियन्स झाला असेल तुमचा. बघा बरं याचं काय बेस्ट चॉईस येईल. हे ट्रान्सपरंट कागद आहे आणि ह्या रेषेवरती ते उमडलंय. हे जे रेड लाईन आहे ह्याच्यावरती ते ते येईल बघा. तर हे दुमडलं तर काय होईल, हे ह्याच्यावरती मॅच होईल, बरोबर, त्यावर जाईल. इकडं असा पद्धत काय येईल बघा, नंबर येईल का 3 नंबर येईल, सी येईल का, यायला पाहिजे बघा. हा, दोन्ही कोपरे एकमेकांवर जातील. सो सी शुड बी युअर आन्सर. ते काय ऑप्शन ते लक्षात, इथे मुद्दाहून अशा पद्धती स्वरूपाचं त्यात ट्रायंगल फाइंड आउट करायचे. किती ट्रायंगल आहेत ते बघा, 1 2 4 5 6 7 आणि 8. सिंगल वाले ट्रायंगल किती आहेत बघा ह्याच्यात, 8 झाले. डबल ट्रायंगल असणारे बघा, 1 2 4 1 3 2 4 काय येतील, 7 आणि 6 येतोय का बघा, बस एवढे येतील. 3 ट्रायंगल असणारे किती आहेत बघा, बघा 4 3 8 येईल, बरोबर आहे, 4 8. तसाच त्याच्या अपोजिट 8 7 6, त्यानंतर 5 6 7, दुसरा काय 5 6 7, हा राहिला 3 4 5 राहिला, 4 5. बघा बरं ह्याच्या व्यतिरिक्त दिसतोय का मोठा लार्ज साईज वाला, माझ्या मते नाहीत. मोजा बरं, हे 8 झालते, 9 10 11 12 13 14 15 16 17. ऑप्शन ओके, त्या पद्धतीने 7. लास्ट क्वेश्चन आहे बघा हा. राशी 1 मध्ये काय दिलंय बघा, राशी राशी मायनस नाही. तो फर्स्ट काय दिलंय, डब्ल्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू मायनस
इक्वल टू 3. तो 3 कॉमन घेतला आणि 3 ला 3 कॅन्सल. W मायनस इक्वल टू हाऊ मच? 1 प्लस येईल माझ्या मते, प्लस येईल. इक्वेशन झालं. तिसऱ्या केसमध्ये काय येते? तिसऱ्या केसमध्ये वाक्य लिहिलं. 5 कॉमन घ्या. 5 कॉमन घेतलं W प्लस इक्वल टू 5 येईल. 5 ला 5 जातील. W प्लस Q इक्वल टू घ्या. बरं, आता दिलेले विधानापैकी कोणते अचूक नाहीत? अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाही विधान. राशी 1 नुसार W प्लस Q हे सत्य आहे का? 1 नुसार सत्य. हे काय? हे उत्तर असणार. 5W प्लस 5Q या राशीनुसार देखील W प्लस Q आहे का सत्य? यस. वरील दोन्ही राशीनुसार W प्लस Q ची किंमत मायनस येते का ऋण? माय डिअर फ्रेंड, येते का? तो हे सगळे प्रश्न आपण इथं आपण जरा बघूयात.